जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वाचनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती. तुझी हास्य मुद्रा नयनी दिसूते, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसूदे. जया वाटे चैतन्य ब्रह्म मिळावे, तेणे दत्त भैयांसी नितते स्मरावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. गेले 4 दिवसापासून जी विचार शृंखला चालली आहे त्यातलं आज हे 5वं पुष्प. खर तर या 4-5 दिवसांमध्ये निव्वळ आपल्याला दत्ता काकांचे विचार ऐकायला तर मिळत आहेतच, हा एक सत्संगही घडतो आहे आणि जणू काही दत्ता काका आपल्यामध्ये असल्याचा आपला सगळ्यांना अनुभव पण देखील तितका येतो आहे. जास्त वेळ न घेता मी आज आपले वक्ते आहेत श्री बिपिन कार्यकर्ते पुणे येथील आणि सौ अर्चना करमरकर नागपूर येथील. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी प्रियंका राजपुरीला विनंती करतो की तिने भजनाची सुरुवात करावी आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी. प्रियंका. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, भक्त मीरा के जैसे तुम बुलाते नहीं. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते चलो काम करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे तुम खिलाते नहीं. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते चलो काम करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के जैसे तुम नचाते नहीं, गोपियों के जैसे तुम नचाते नहीं. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते चलो काम करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान सुनते नहीं, कौन कहते हैं भगवान सुनते नहीं,
भक्त मीरा के जैसे तुम सुनाते नहीं, भक्त मीरा के जैसे तुम सुनाते नहीं। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते चलो, काम करते चलो। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं। माँ यशोदा की जैसे तुम सुलाते नहीं। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, काम करते चलो। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, रामनारायणं जानकी वल्लभम्, रामनारायणं जानकी वल्लभम्, रामनारायणं जानकी वल्लभम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। खूप छान प्रियंकाताई. या सुश्राव्य भजनानंतर आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. प्रथम वक्ते आपले आहेत श्री बिपिन कार्यकर्ते पुण्याचे ते. बिपिन मामाचा परिचय द्यायचा म्हटलं तर वयाच्या 14व्या वर्षीपासून त्याला दत्त काकांचा सहवास मिळाला. नंतर कुवेतला असताना स्पेशली आज आम्हा सगळ्यांना ते अनुभव ऐकायला आवडतील की कुवेतला देखील दत्त काका ज्यावेळेला गेलो त्यावेळेला बिपिन मामाकडे होते आणि वी विश टू हिअर इट ते गोल्डन मुवमेंट्स काय होते. सध्या तो पुण्याला असतो, विप्रो मध्ये काम करतो आहे. आणि आता हे जास्त या फॉर्मॅलिटी न करता आय रिक्वेस्ट बिपिन मामा यू शुड बिगिन. श्रीराम, माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके. ओंकारने लहान प्रवास लाभलेला होता आणि कुवेतला, विशेष करून कुवेतला 3 महिने काका माझ्या घरी राहिले होते. माझं घर हे फक्त आपण म्हणतो पण ते खरं काकांचंच घर आणि महाराजांचंच घर. आणि ते 3 महिने खूप गमती जमती दाखवल्या काकांनी. खूप गप्पा जायच्या, खूप बोलणं व्हायचं आणि त्यातून काका मला त्या 3 महिन्यात अजून समजत गेले. जी काही माझी अल्पमती आहे त्याच्याप्रमाणे असेल पण अजून नीट कळत गेलं की हे नक्की गमतीत म्हणतो पण हे प्रकरण नक्की काय आहे असं मला खूप ते कळत गेलं. आता परत मागे जातो जरा थोडासा आणि सुरुवातीपासून सांगतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला प्रामुख्याने 2 मुद्दे असे मांडायचे की एक म्हणजे माझा त्यांचा आलेला संबंध, त्याच्यातून मला काय मिळालं किंवा काय मला गवसत गेलं. आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रोग्रामचं, ह्या कार्यक्रमाचं नाव आहे तरुणांचे दत्ता काका. त्याच्यामुळे थोडंसं तरुणांबद्दल किंवा तरुणांशी ते कसे वागत असतात, मी असं वेगवेगळे 2 विषय, 2 हे बोलतं हे दोन्ही गोष्टींवरती बोलायचा प्रयत्न करेन. काही मुद्दे काढलेत त्याच्याप्रमाणे मी बोलत जाईन, लिहून असं काही काढलेलं नाहीये. तर सुरुवात करायची झाली तर अशी की आमच्या घरामध्ये आमच्या आजोबांपासूनच महाराजांचं वळण आहे आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनच महाराज आमच्या घरात आहेत. पण महाराज आहेत, आमचे आजोबा खूप जप करत असत, आमची आजी जप करत असे. आमच्या आजोबांनी जेव्हा त्यांचा देहांत झाला त्यावेळेला ज्या पद्धतीने त्यांनी प्राण सोडले ते अत्यंत पुण्यवान आत्म्याचंच लक्षण आहे असं
स्वतः वेलसरे बाबा म्हणाले होते. त्याच्यामुळे तसं घरामध्ये वळण, संस्कार हे सगळं आहेच आणि होतच. पण एका एका मर्यादेपर्यंत किंवा एका एका पातळीवरती. त्यानंतर झालं असं की 1983 मध्ये आमच्या बाबांची बदली मुंबईहून इंदोरला झाली. ते ज्या कंपनीत काम करत असत त्यांची बदली इंदोरला झाली. तर इंदोरला बदली झाली तर आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इंदोरला बदली झाली आणि हे महाराजांच्या कानावर घालावं किंवा एक नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मालाडला मठामध्ये बाबा गेले होते. तर तिथे परमपूज्य दिनू मामा त्यांना भेटले आणि मग त्यांनी त्यांच्या कानावर घातलं, त्यात इतक्या लांब जाणार आहोत इंदोरला वगैरे. एकदम म्हणाले की त्याच्यात काय म्हणजे अगदी माझं हे आहे मुद्दा आहे ते आपले डीपी आहेत तिकडे इंदोरला आणि मी तुम्हाला देतो. बरं, आम्हाला पण त्या डीपी म्हणजे कोण वगैरे काही काही माहित नाही, काहीच कल्पना नाही. तर बाबा इंदोरला पोहोचले आणि पहिल्या का दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला जाऊन सगळं त्यांचं सेट झालं वगैरे आणि मला वाटतं 2-3 दिवसांनी असेल संध्याकाळी ते पत्ता शोधत शोधत जो पत्ता मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही, 9 नानक निवास बक्षीबाग, हा पत्ता शोधत शोधत बाबा काकांच्या घरी पोहोचले. आणि त्याच्यानंतर अक्षरशः 8 दिवसामध्ये काकांनी त्यांना सगळ्या प्रकारची मदत करून घर मिळवून दिलं, घर सेट करून दिलं. 8 दिवसामध्ये माझी आई आणि माझी ताई अशा दोघी जणी इंदोरला पोहोचल्या. इंदोरला पोहोचल्यानंतर मी तेव्हा गेलो नव्हतो कारण माझी 10वी परीक्षा होती, तर त्याच्यामुळे मी गेलो नव्हतो. आणि हे झाल्यानंतर तिथे जेव्हा आई आणि ताई पोहोचल्या आणि जेव्हा फोनवरती किंवा काही असं बोलणं होत असेल तेव्हा माझ्या कानावरती हे दत्ता भैया असं नाव यायला लागलं. मला अजूनही काहीच कल्पना नव्हती. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये 83ची दिवाळी, मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये गेलो इंदोरला आणि पहिल्यांदा दत्ता काकांच्या घरी गेलो आणि तेव्हा माझं वय 13 पूर्ण 14 चालू असं काहीतरी वय होतं माझं. आणि तेव्हा मी पहिल्यांदा दत्ता काकांना भेटलो आणि त्याच्यानंतर पुढे अखंड 39 वर्ष काकांचा सहवास कुठल्या ना कुठल्या रूपात लाभत गेला. मला वाटतं हा माझ्या आयुष्याचा एक मोठा असा कालखंड की जिथे मला अत्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि सगळ्याच बाबतीत आध्यात्मिक वगैरे होतच असे मार्गदर्शन, पण प्रपंचातलं म्हणा, कामातलं म्हणा, नोकरी धंद्यातलं म्हणा, हे सगळंच त्यांनी मला दिलं. मला लहान वयात दत्ता काका भेटले त्याचा माझ्याकरता झालेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मी कायम ते माझ्याकरता कायम काकाच राहिले, त्यांच्याकरता कायम मी मुलगाच राहिलो. आणि त्यामुळे त्या लहान मुलगा आपल्या काकाशी बोलतो या नात्याने मी कायम त्यांच्याशी वागत राहिलो आणि त्यांनीही मला कायम त्याच नात्याने वागवलं आणि त्याच्यातून मला बऱ्यापैकी मोकळेपणा मिळाला त्यांच्याशी बोलताना. मोठ्या वयात भेटलो असतो तर एखाद वेळेस दत्ताभैया महाराजांना मी भेटलो असतो, पण लहान वयात भेटलो म्हणून मी दत्ता काकांना भेटलो आणि कायम शेवटपर्यंत दत्ता काकांनाच भेटत राहिलो मी. त्याची एक छोटीशी गंमत सांगतो की पुढे जेव्हा त्यांचा लोकसंग्रह खूप वाढला आणि ते रिटायर वगैरे झाले त्याच्यानंतर ते एकदा गोरेगावला आले होते मुंबईला आणि मग आईबाबांनी, तेव्हा मी नव्हतो तिथे मुंबईत, भारतात नव्हतो तेव्हा आईबाबांनी त्यांचं स्वागत केलं आणि थोडस असं जसं ते इतरांच्या घरी जात असत तेव्हा जसं काही छोटासा समारंभ होत असे तसं त्यांनी केलं. त्यांना ते आवडलं नाही. ते आईला असं म्हणाले की वहिनी, तुमच्याकरता मी दत्ता भैयाच आहे, दत्ता भैया महाराज वगैरे नाही, त्याच्यामुळे तुम्हीही त्याच नात्याने राहा. आणि हे मला सांगावं लागलं नाही कारण मी कायम त्या फायदा तो घेतला आणि त्याच नात्याने मी त्यांच्याशी कायम वागलो. याच्यातून दुसरा फायदा असा झाला की तेही माझ्याशी त्या वडिलकीच्या आपुलकीच्या अधिकाराच्या नात्याने वागत आणि कायम सोबत ठेवत
जेव्हा ते मुंबईला असतील किंवा येत जात असतील तर ते कायम बोलत राहत, सोबत राहत, काहीतरी सांगत राहत. मला अजून आठवतंय की ते बरीच वर्ष ते याला येत असत, मुंबईला येत असत. सुरुवातीला ते मुंबईला जेव्हा येत असत तेव्हा ते अगदी ठरल्याप्रमाणे कोरेगावला आमच्याचकडे उतरत असत. रोज सकाळी मुंबईच्या लोकलच्या गर्दीतून ते ऑफिसला जात असत. चर्चगेटला नरिमन पॉइंटला ऑफिसला जात असत आणि ऑफिस पूर्ण करून रात्री संध्याकाळी घरी मालाडला येत असत. मालाडवरनं मुक्कामाला गोरेगावला येत असत. हे त्यांचं ठरलेलं असायचं. 3-4 दिवस जेव्हा ते यायचे. पुढे पुढे मग ते नंतर हॉटेलमध्ये उतरायला लागले. हॉटेलमध्ये जरी ते उतरले तरी ते संध्याकाळी मालाडला येत असत. आरती वगैरे सगळं करून जेवायला घरी येत असत गोरेगावला आणि मग जेवण वगैरे झाले की आम्ही रात्री गप्पा मारत असू आणि त्याच्यानंतर मी त्यांना रात्री 11, 11:30, 12 वाजताही मी त्यांना चर्चगेटला सोडायला जात असे ट्रेन मधून आणि येताना मी एकटा परत येत असे. आणि ह्याच्या सगळ्यामुळे माझी काकांची जी काही इंटरॅक्शन व्हायची काकांसोबत ती बऱ्यापैकी टू वन इतर कोणीही आजूबाजूला नसताना अशी होत. आणि आधीच मी लहानपणाच्या अधिकारात त्यांच्याशी वाटतील त्या विषयावरती मी बोलायचो, प्रश्न विचारायचो आणि असं एकांतात असल्यानंतर तर मी भरपूर त्यांच्याशी बोलायचो, प्रश्न विचारायचो, काहीही काहीही म्हणजे तो खरंच खूप छान हे होता माझ्याकरता की ते नातं की त्या नात्यात मी त्यांना काही विचारत असे. मला भीडभाड अजिबात नाही, कारण मी लहानच ना त्यांच्यापेक्षा शेवटी. आणि त्यात काका आता हे सगळं जेव्हा होत असे नंतर ते बरीच वर्ष गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मालाडलाही येत असत. आम्हाला एकच माहिती की काका आले की ते येणार किंवा आले हे कळायचं आम्हाला. मग आम्ही त्यांना भेटायला जायचो. मग गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आले असतील तर ते त्यावेळेला भयंकर बिझी असायचे, कारण ते सोबत नेसून पादुकांपाशी उभे असायचे. पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा संध्याकाळी भजनाच्या वेळेला किंवा इतर वेळी ते गप्पा मारत बसत असत. आणि त्यावेळेला मला जे जाणवलं ते हे की हे जे काही काका आहे हे अजिबातच कुठलाही बडेजाव नाही, भपका नाही, स्वतःच्या साधनाचा स्वतःच्या आपण त्यांनी जी काही एक लेव्हल त्यांची गाठली होती त्याचं कुठेही प्रदर्शन नाही ना त्याचं कुठेही अॅक्नॉलेजमेंट सुद्धा साधी नाही. आमच्यामध्ये आमच्यासारखे राहतात, आमच्यासारखं जेवत, आमच्या बरोबर टेबलवर बसून जेवत, सगळं त्यांचं अत्यंत नॉर्मल असायचं. आणि मला त्याही वयामध्ये म्हणजे म्हणजे मला अजून आठवतंय की मी एकदाच बुलढाण्याला गेलो होतो आणि माईंच्या वाड्यामध्ये या चौघी जणी मंजू, मुक्ता, गायत्री आणि राणी यांच्याशी काकांना मी स्वतः हे बघितलेलं दृश्य आहे की हिंदी सिनेमातली गाणी त्याच्यावरनं चेष्टा मस्करी ह्याच्याबद्दल बोलताना मी ऐकलंय. कोणता संत आजच्या जमान्यामध्ये हे सगळं करून लोकांना पकडून ठेवतो, हे सगळं करून लोकांना त्याच्यात अडकूही न देता त्याच्यातून बाहेर काढतो, पण त्यांच्या पद्धतीने बोलून त्यांच्या कलाने घेऊन हे करत असतो. फार क्वचित एखादा संत याही जमान्यामध्ये आजही आपल्याला दिसेल जो इतका ओपन माइंडेड, इतका मोकळा आणि इतकं प्रत्येक नवीन अनुभव घेण्याकरता तयार, उत्सुकतेने तयार, हे सगळं करणारा मला नाही कोणी सापडलं. आणि मला वाटतं ह्याच काही कारणांमुळे कळत न कळत मला काका खूपच जास्त घट्ट होत गेलं त्यांच्याशी माझं नातं. ह्या सगळ्यातून काका फार गमती जमती करायचे आणि कधी कधी उगाच काहीतरी सांगायचे की मला एकदा काय झालं, गोंदवल्याला मालाडला गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मी गेलो होतो दुपारी आणि मी बसलो होतो एका कोपऱ्यामध्ये आणि ते सगळे ते सोहळं नेसून उभे होते तिथे. हळूच मला बोलवलं आणि ₹1 माझ्या हातामध्ये होता आणि मला म्हणाले की मी जेव्हा मागेन तेव्हा मला परत दे. आता बरं, आता मग ही जबाबदारी आली की आता ते कधी मागतात त्यांच्याकडे लक्ष ठेवून बसायचं की त्यांनी इशारा केला की लगेच त्यांना नेऊन द्यायचं. थोड्या वेळाने मग थोड्या वेळाने नाही 4-5 तासांनी असं त्यांनी मग म्हटलं की हा दे आता म्हणून. मग मी तो त्यांना दिला. मला हे नाही कळलं की हे त्यांनी का केलं, पण असं काही ते करायचे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक आठवणारं म्हणजे
थोडंसं माझं विस्कळीत होत आहे, कारण मी असं अगदी प्रोफेशनली नाही करत आहे, पण प्लीज जरा समजून घ्या. अ, मला अजून एक त्यांचा झालेला फायदा, की परमार्थ काय, अध्यात्म काय, हे शून्य आहे, हे कृतीचं शास्त्र आहे. परमार्थ हे अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे. तर यू हॅव टू हॅव समथिंग दॅट यू कॅन ऍक्शन आउट. तुम्ही वाचाल खूप, तुम्ही ऐकाल खूप, पण कृती झाल्याशिवाय त्याची काही गंमत नाही. आणि हे मी अजिबातच असा माणूस नाही की मी सिन्सिअरली खूप काही करेन किंवा खूप फोकसली काही करेन आध्यात्मिक असं. पण काकांनी काय केली गंमत, काकांनी जाता येता असे छोटे छोटे वाक्य सांगितली किंवा छोटे छोटे उदाहरणं दिली. त्यांचं जे विचार जो होता तो इतका डोक्यात घट्ट बसलाय. आणि ही खरी त्यांची कृपा ही पुढची आहे, की हे त्यांनी सांगितलं हे त्यांचे आपल्यावर उपकार आहे. पण कृपा ही आहे की जेव्हा अडीअडचणीला, प्रसंगामध्ये किंवा संकटकाळी किंवा काहीतरी आपल्याला गरज असते, तेव्हा ते इतकी खोल गेलेली एक वाक्य असतात ना, त्याच्यातलं एखादं नेमकं वाक्य त्या वेळेला मला जी ही हवी आहे मदत, ती बरोबर देणारं एखादं वाक्य पटकन मला आठवतं. आणि हे काही मुद्दामून करत नाही. पण हा, अरे तेव्हा काका असं म्हणाले होते आणि ते एकदम काहीतरी वाक्य आठवतं. मग त्यावेळेला त्या प्रसंगातून थोडं पुढे जायला मदत होते किंवा थोडेसे आपल्याला फुरसत मिळते. अ, काकांचं मी जे म्हटलं आता, की ते छोट्या-छोट्या प्रसंगातून ते अगदी गमती सांगायचे, त्याच्यातून किती गहन हे आहे. अशी खोलवर रुतलेली आहेत. ऑफकोर्स माझं आचरण त्याच्याप्रमाणे असेलच असं नाही, पण होईल कधीतरी पुढे. काकाच म्हणायचे ना, की होईल असं म्हणत राहावं म्हणजे कधीतरी होईल. तसं मी म्हणतो, की होईल त्याच्याप्रमाणे माझं आचरण कधीतरी. एकदा काय झालं, कुठेतरी आम्ही गेलो होतो आणि बिल्डिंगचा जिना आम्ही उतरत होतो. आम्ही निघालो होतो त्या घरातून आणि जिना उतरत होतो. जिना उतरत असताना अ, एकदम मला म्हणाले, की त्यांचं एक ठरलेलं असायचं. श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे काय? असं ते सांगायचं. श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे असं ते म्हणाले. श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे बिपिन, आपण समजा आता हा जिना उतरतोय. जिन्याच्या बरोबर एंडला आपण खाली उतरतोय, तिथे समोर एक घर आहे. त्या घराचा दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडा असूनही उंबरठ्याच्या आत नजर न जाणं म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम. आता हे म्हणजे आताही हे सगळं मी तुम्हाला सांगतोय तर माझ्या अंगावर काटा येतोय, की हे असं विलक्षण अध्यात्माचं डेफिनेशन, विलक्षण म्हणजे हे हे असं कधी कोणी विचारच नसेल केला. पण आचरणात आणायला किती कठीण असलं तरी लक्षात ठेवायला स्कोप आहे. म्हणजे हे जे डेफिनेशन ते करायचे ना, त्याचं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि हे जे दुसरं उदाहरण आहे ना, हे करणार नाही. झालं असं होतं की मी 22-23 वर्षाचा होतो आणि तेव्हा आता मालाडला जी नवीन वास्तू आहे त्याचं काम सुरू होतं आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सवाकरता काका आले होते आणि आम्ही दुसऱ्या मजल्यावरती अजून प्लॅस्टिक झालं नव्हतं, फ्लोरिंग होतं, नुसती स्लॅब पडली होती, 4 भिंती उभ्या होत्या आणि खाली सगळं खडबडीत होतं. त्या गोणपाट टाकून आम्ही सगळे गप्पा मारत बसत होतो. मी होतो, बाबा होते आमचे आणि काका होते आणि अजून एखाद होते. एकदम की तू आता 22-23 वर्षाचा आहे आणि तू 3री-4थी मध्ये किंवा 1ली-2री मध्ये असताना तुझ्या एका मित्राशी कडाक्याचं भांडण झालं, मारामारी झाली. त्या गोष्टीला आता किती वर्ष झाली. तर तो मित्र जर का आता तुझ्या समोर आला, तर तुला त्यावेळेला जेवढा राग आला होता त्याचा, तेवढा राग तुला आता येईल का? तर मी म्हटलं, "नाही येणार काका मला तेवढा राग." तर "का नाही येणार?" तर म्हटलं, "अहो इतकी 20 वर्ष मध्ये गेली आहे. त्या 20 वर्षात काय आहे म्हणजे आता इतका काय तो मोठा प्रसंग असेल, की 20 वर्ष सुद्धा मी ते वैर जपून ठेवेन मनात. तर नाही येणार राग मला." एक्झॅक्टली म्हणे. 20 वर्षांनी राग जाणं हा झाला प्रपंच आणि 20 सेकंदात राग जाणं हा झाला परमार्थ. आणि अ, हे हे ऍब्सोल्युटली अशाच माणसाचं काम आहे, अशा पद्धतीने परमार्थ शिकवणं, जो स्वतः पोचलेला आहे. जो ज्याला पोचवायचा आहे त्याची अवस्था जाणून त्याच्या हाताला हात धरून त्याला स्वतःच्या जबाबदारीने पुढे घेऊन जाणारा
त्याच्या लेवलला येऊन, माझ्या लेवलला येऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ही काकांची एक अलौकिकच हे होती, खूबी होती त्यांच्यामध्ये. माझ्याच बाबतीत नाही, आज आपण 4-5 दिवसापासून सगळ्यांचं ऐकतोय. काकांना सगळ्यांनी त्यांच्या लेवलला येऊनच आम्हाला सगळ्यांना हे सांगितलं. अशाच पद्धतीचं सगळ्यांचं कथन आहे इतके दिवस. तो हे अशी काही वाक्य, जसं उंबरठ्याच्या नजर न जाणं म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, तेव्हा 20 सेकंदात किंवा काय म्हणतात त्याला, 20 वर्ष लागणं एखाद्या गोष्टीचा आपल्यावरचा इफेक्ट घालवायला आणि 20 सेकंद लागणं, हे फार सुंदर अशी कोरलेली काही हे आहे माझ्या मनामध्ये. त्याच्यानंतर अजून सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर मध्येच बरीच वर्ष गेली. मी बऱ्याच ठिकाणी फिरत होतो, काकाही बऱ्याच ठिकाणी होते. काकांचा माझा तसा मध्ये मध्ये संपर्क फार क्वचित, कधीतरी फोनवरती, पत्रातून. ते सुद्धा मी काय त्यांना पत्र लिहिणार आणि ते मला काय सांगतील नव्हतं. पण तो जो बॉन्ड होता तो काही जाणाऱ्यातला नव्हता. मी कुवेतला गेलो, आधी सौदी अरेबियाला होतो, मग मी कुवेतला होतो आणि माझी फार इच्छा होती की काकांनी आपल्याकडे यावे आणि मी विषय काढला आणि काका अगदी आनंदाने तयार झाले. काका आले, काकांसोबत आई बाबा दोघेही आले आणि त्यावेळेला मात्र असं झालं की काका आले आणि तसं काही कुवेतला खूप गोतावळा काही जमला नाही. पण त्याचा फायदा असा झाला की काकांची जरा विश्रांती झाली. काकांनाही आणि मलाही काकांच्या सोबत बऱ्यापैकी फिरणं फिरणं माझं मला करता आलं. त्यांना काही जागा दाखवणं किंवा कुठे घेऊन जाणं, हे त्यांच्याशी गप्पा मारणं, हे असं माझं भरपूर झालं. आणि ते 3 महिने मात्र अगदी स्वर्ग सुखासारखे होते. अत्यंत सुंदर दिवस गेले ते सगळे 3 महिने. आणि ह्याच्यामध्ये काकांना अजून जवळून बघता आलं. पण इतके दिवस मी काकांना बघत होतो, त्यांच्याबरोबर मी राहिलो नव्हतो. दिवस रात्र आपण एखाद्या व्यक्तीसोबत राहतोय तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. महाराजांचं एक वाक्य आहे की संतांच्या विचारांची संगत भरावी, कारण देहाची संगत एक तर लाभणं कठीण, लाभली तर ती टिकणं कठीण. कारण आपल्या मनामध्ये उपाधी येतात, शंका येतात, आपल्याला विकल्प, उपाधी नाही विकल्प येतात आपल्याला. ही मात्र खरंच त्यांचीच कृपा की 3 महिने काकांची दिवस रात्र संगत झाली, सोबत झाली. ती झोपतही त्यांच्याच खोलीत होते की त्यांना काही लागलं तर त्यांनी हात मारले तर पटकन आपण उठावं नाही. विकल्प नाही आला कधीही की माझं काही नाही, हे महाराजांची कृपा आहे. काकांना खूप जवळून बघितलं. त्यांची सगळी तंत्र कशी असतात, सांभाळावी लागतात, काय असतं, हे का असतात, हे सगळं त्यांनी स्वतःही मला सांगितलं बऱ्याच. तो हे सगळं झालं आणि त्या कुवेतच्या सहवासातल्या जसं ओंकार सुरुवातीला म्हणाला की कुवेतच्या काही आठवणी आणि खरोखर त्या आठवणी ऐकण्यासारख्या आहेत. काकांचं एक असं वाक्य होतं किंवा महाराजांचं एक वाक्य, मला आता आठवत नाही नक्की कोणाचं, पण असं एक वाक्य आहे की शिष्य थोर पदाला पोचला म्हणजे काय, तर गुरुच्या चरित्रात घडलेले प्रसंग शिष्याच्या चरित्रात घडतात. आणि काका कुवेतला आले तेव्हा असे बरेच घटना मला बघायला मिळाल्या. त्यातल्या एकच 2 फक्त मी घटना सांगतो, ज्या खरोखरच अत्यंत विलक्षण आहेत. आमच्या ऑफिसमध्ये कुवेतला एक बाई होती, आर्मेनियन बाई होती. ती आई साधारण 70-75च्या वरती आणि त्या बाईला, म्हाताऱ्या त्या स्त्रीला फक्त 2च भाषा आहेत. त्यांची आर्मेनियन भाषा आणि अरेबिक भाषा, या 2च भाषा तिला येतात. तर मी ऑफिसमध्ये बोलता बोलता असं म्हटलं की त्या बाईसमोर की माझे गुरु जे आहेत ते येणार आहेत आणि तिला बऱ्यापैकी इंटरेस्ट होता अध्यात्मामध्ये वगैरे, भारतीय अध्यात्म वगैरे असं. तर ती मला म्हणाली की तू तुझ्या गुरुजींना घेऊन माझ्यासाठी चहाला येशील का. मग ते विचारून सांगतो, काकांना विचारलं आणि काका म्हणाले हो आपण जरूर जाऊ, काही हरकत. त्याप्रमाणे आम्ही गेलो तिच्या घरी. तिने खूप चांगल्या त्यांच्या पद्धतीने आदर सत्कार केला, आदर स्वागत केलं, चहा केला, खाणं पिणं. तिने आधी मला विचारून घेतलं की ते काय खातात, काय नाही, त्यांचं काय तंत्र आहे का, पथ्य पाणी आहे का, सगळं मी त्यांना नीट व्यवस्थित सांगितलं आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे त्यांचं फार सुंदर पद्धतीने स्वागत केलं. त्या स्त्री होत्या, त्या बाईच्या होत्या, त्या आतल्या खोलीत होत्या. त्या थोड्या वेळाने बाहेर आल्या आणि त्या बसल्या
आता काका बोलत होते इंग्लिशमध्ये आणि त्या बाईंना काही इंग्लिश समजत नव्हतं. तर त्यांची जी मुलगी, जी माझ्या ऑफिसमधली जी बाई होती, तिने इंग्लिशमधून त्या बाईसाठी, आईसाठी त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. आणि काका बोलायचे 4-5 हप्ते, मग ती बोलायची. काका बोलायचे, मग ती बोलायची. आणि एक 15-20 मिनिटं अशी गेली असती आणि काकांचं बोलणं संपलं आणि त्या बाईने बोलायला तोंड उघडलं, भाषांतर करून आपल्या आईला सांगायला. तिची आई त्यांच्या भाषेमध्ये त्या मुलीला म्हणाली, की "तू नको भाषांतर करू, मला कळतंय ते काय बोलतायत ते. लेट हिम टॉक. त्यांना बोलू दे. मला मला पोहोचतंय त्यांना काय बोलायचं ते." आणि मला एकदम ती अ, तात्यासाहेबांच्या चरित्रातली गोष्ट आठवली, की त्यांचे साहेब वरिष्ठ आले होते आणि हेल्त्रे बाबांना तिथे भाषांतर करायला बसवलं आणि थोड्या वेळाने ते म्हणाले, की अ, अ, नाही ते तर कळायला लागलं. तर ही एक घटना फार मला विलक्षण अशी वाटली, की आणि ह्या घटनेचा मी साक्षीदार आहे. असं नाही की ऐकीव घटना आहे, कोणीतरी सांगितली आहे वगैरे असं काही नाही. ऐकीव घटना आहे. ऐकीव नाहीये, ही बघितलेली घटना आहे. मी अनुभवलेली घटना. दुसरं एक असं झालं, की एक दिवशी आम्ही जेवण झालं संध्याकाळी, रात्री आणि आम्ही गप्पा मारत बसलो. आमचं रुटीन असं असायचं, की मी, बाबा आणि दत्ता काका आम्ही तिघंजण जेवायचो. आई आणि मृदुल त्या दोघांना आम्हाला तिघांना वाढायचे. मग आमचं झालं, की मग ते ते या दोघी जणी जेवायला बसायच्या. मृदुल आणि आई. तर त्यांचं जेवण होईपर्यंत आम्ही गप्पा मारत बसायचो. मग 10-10:30 व्हायचे. मग त्यांचं जेवण झालं, की मग काका झोपायला जायचे. त्या दिवशी असं झालं, की त्यांचं जेवण झालं, आमचं झालं, त्यांचं झालं, सगळ्यांचं झालं. त्याच्यानंतर आवराआवरी झाली, सगळं झालं. काका बोलत राहिले आणि मी काय केलं, एक झुंबर टाईप होतं, तर तो दिवा लावला आणि मोठा दिवा जो होता तो बंद केला. तो असा थोडासा असा डार्क अंधुक असा प्रकाश आणि बोलता बोलता एकदम मला असं जाणवलं, की काकांचे डोळे बंद आहेत आणि काकांचा आवाज कॅसेटमध्ये आपण जसं महाराजांचा आवाज ऐकतो, अगदी सेम तसा आवाज येतोय. हे मला एकदम जाणवलं. मी तपापलो. मी आईकडे बघितलं. त्याच क्षणी आईलाही ती जाणीव झाली. आईने पण त्याच क्षणी माझ्याकडे बघितलं आणि आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही गप्प बसलो आणि काका काय बोलत होते ते ऐकत होतो. मी पहिल्या दिवसापासून असं प्रगट ठेवलं होतं, की काका जेव्हा जेव्हा जे काही बोलतील ते मी रेकॉर्ड करायचो. सगळ्या कॅसेट जवळजवळ 40-50 कॅसेट, 50-60 कॅसेट झाल्या होत्या त्या सगळ्या 3 महिन्याच्या. तर ती कॅसेट चालूच होती आणि हे रेकॉर्डिंग चालू होतं आणि काका जवळजवळ अर्धा 1 तास, 15-20 मिनिटाचा अर्धा तास नक्कीच ते ट्रान्समध्ये गेल्यासारख्या आवाजामध्ये बोलत होते. आणि एकदम अचानक डोळे उघडले, भानावर आले आणि एकदम घड्याळाकडे बघत म्हणाले, की "अरे बापरे! फार उशीर झाला. चला झोपूयात." आणि सरळ उठले, तडक जाऊन झोपले. आम्ही सगळं बंद केलं, सगळं आवरलं बिवरलं सगळं आम्ही झोपून गेलो. बरं, दुसरा प्रकार असा होता, की मला सकाळी लवकर जावं लागायचं ऑफिसला. त्याच्यामुळे मी माझं आवरून घ्यायचो. मग काका उठायच्या आत मी तयार असायचो. काका उठायचे, त्यांचं ब्रश करणं, चहा वगैरे सगळं व्हायचं. काकांचा पहिला चहा आणि माझा ऑफिसला जायच्या आधीचा नाश्ता आम्ही एकत्र करायचो. ते चालू होतं आमचं सगळं. आणि काकांना मी म्हटलं, "काका, काल रात्री काहीतरी होतं." त्याने माझ्याकडे बघितलं. म्हटलं, "काका, तुमचा आवाज बदलला होता." तर ते हसले. मिश्किलपणे हसले. खूप हसले. 1 सेकंद थांबले आणि मला म्हणाले, की "तू रेकॉर्ड केलंच असशील ना?" म्हणे. "ऐकव" म्हणे मला. तर मी ती कॅसेट टाकलेलीच होती त्याच्यामध्ये ती रिवाइंड केली. तर रिवाइंड करून मला म्हणाले, "थांब जरा." तर मी चालू केली परत, तर म्हणे, "नाही, नाही, अजून मागे जा, अजून मागे जा." असं करत-करत त्यांनी मला मागे नेलं आणि जिथे त्यांचा आवाज बदलला होता, ते आम्हाला ॲक्चुअली जाणवलं होतं, की आवाज बदलला. आम्हाला नंतर कळलं होतं. तिथून त्यांनी सगळं ऐकलं. स्वतः सगळं ऐकलं. मला म्हणाले, "आता बंद कर." आणि काही नाही, हा विषय त्यांनी बंद केला आणि याबद्दल काही बोलायचं नाही असं असं त्यांनी इंडिकेट केलं. आणि अ, म्हणजे हे परत तेच, की हे स्वतः आम्ही बघितलेलं आहे, स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे. त्याच्यात काहीही परत ऐकीवचं नाही. परत ते निघाले जेव्हा कुवेतवरनं तेव्हा मला म्हणाले, की "त्या सगळ्या कॅसेट मला दे. मी घेऊन जातो आणि त्याचं काय करायचं ते मी बघतो." आणि त्यातला काही भाग असा होता, की त्यांनी मला त्यांच्या समोर बसून तो डिलीट करायला लावला. तर मी ते केलं आणि त्या कॅसेट आता अजूनही बुलढाण्याला कुठेतरी असतील. गोविंद काकांना माहिती असेल किंवा कोणाला तरी माहिती असेल, पण त्या कॅसेट असतील. त्या कॅसेटमध्ये जर का कोणी काही शोधलं तर तो काकांचा बदललेला आवाज वगैरे ते सगळं नक्की तिथे असणार.
जर का काकांनी ते नंतर सगळं इरेज केलं नसेल तर, कारण त्या कॅसेटच्या पुढे काय झालं, त्या कुठे आहेत, मला काहीही माहिती नाही. काही त्याच्याबद्दल मला माहिती नाही. काकांचं कुवेतमध्ये दर शुक्रवारी मला सुट्टी असायची आणि दर शुक्रवारी सकाळी मी आणि काका आम्ही मग समुद्रावरती फिरायला जायचो. काकांना समुद्र भयंकर आवडायचा, काकांना थंडी भयंकर आवडायची. आणि ते काका जेव्हा आले होते तेव्हा कुवेतमध्ये थंडीचं सीझन होता, प्रचंड थंडी, 2-3 डिग्री पर्यंत टेम्परेचर जायचं. त्या थंडीमध्ये नुसता त्यांचा तो बनियान घालून ते बसायचे आणि त्यांना प्रचंड ते आवडायचं. खुश होते, सुखी, एकदम छान त्यांचं ते असं असायचं, ते फार आवडायचं आम्हाला बघायला. त्याच्यानंतर कुवेतवरनं ते परत आले, कुवेतवरनं परत आले, त्याच्यानंतर परत तेच की मी भारताबाहेर कुठेतरी, काका भारतभर कुठेतरी भ्रमण करतायत, सगळं त्यांचं ते चालायचं. त्याच्यानंतर काकांचं शेवटचं माझं भेटणं म्हणजे ते ओंकारच्या कृपेने झालेलं. कारण काका जेव्हा शेवटच्या हनुमान जयंतीच्या उत्सवाला पुण्यात आले, तर काका आले आम्हाला कळलं, तर मी आणि आई आम्ही लगेच गेलो काकांना भेटायला. काका काहीतरी सकाळी का दुपारी आले आणि आम्ही संध्याकाळी भेटायला गेलो. तर त्यावेळेला नेमकं ओंकारची काहीतरी परीक्षा होती आणि ओंकार काकांसोबत आलेला नव्हता पुण्याला, परांजपे काकांकडे. तर आम्ही गेलो वगैरे आणि त्यावेळेला फारसं कोणी नव्हतं तिथे. आणि फारसं कोणी नव्हतं तर आम्ही बसलो होतो गप्पांवरच. आणि इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी आईची पण भेट, माझी पण भेट, काका आम्हाला भेटलेत आणि गप्पा मारत बसतो जुन्या आठवणी त्याची. एकदम काका आईला म्हणाले, की "वहिनी, तुमचा मुलगा मला द्या." आई पण आमची हेच ग्रेटच. ती म्हणाली, एकही क्षणाचा विचार न करता ती म्हणाली, "तुमचाच आहे, मागचा कशाला?" तर काका म्हणाले, "मग तर काय झालंच" म्हणे. तर म्हणे आता मला म्हणे, की "हे बघ आता इथे 8-10 दिवस आहे. तू माझ्यासोबत थांब." म्हटलं, "बरं." सोबत थांब म्हणजे आता घर पुण्यातच आहे त्याच्यामुळे मी पहाटे 6 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत वगैरे मी जायचो तिथे. रात्री काका झोपले, की मग मी घरी परत यायचो. आणि असे त्यांच्याबरोबर मी जवळजवळ ते शेवटचा त्यांचा जो काही 8-10 दिवसाचा जो मुक्काम होता पुण्याचा, तो मी सगळा बघितला. त्यावेळेला मी पहिल्यांदा दत्ताभैया महाराज झालेले काका इतक्या जवळून बघितले, की अक्षरशः त्या परांजपे काकांच्या घरामध्ये पहिल्या मजल्यावरती त्या छोट्याशा खोलीमध्ये 50-50 लोक बसलेले असायचे. काका एकदा सकाळी जे बसले, डायरेक्ट 1-1:30 वाजता जेवायला उठायचे. संध्याकाळी 4:30-5 ला जे लोक यायला सुरुवात व्हायची, ते रात्री 6 वाजेपर्यंत काका त्याही वयामध्ये, त्याही त्यांच्या शारीरिक सगळ्या ह्याच्यामध्येही 6-6 तास, 7-7 तास हा माणूस कुठे ना जागृता, हा कुठे जाऊ शकत ना, काही नाही. एकदाच फक्त ते मला म्हणाले, की "हे काही आपलं नाही रे. हे 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 मानवी मर्यादेच्या पलीकडचं आहे. हे आपलं नाही. एकदा का मी तिथे बसलो, की तिथून येतं आणि ते तिथून येतं म्हणून हे टिकतं शरीर." असं त्यांचं बोलण्याचं हे होतं, की हे आपलं काही नाही. तो त्यावेळेला मी मगाशी जे म्हटलं, की संतांच्या देहाची संगत दुर्लभ, मिळाली तर ती टिकणं कठीण. ती टिकली समजा तरी सुद्धा विकल्प नाही तर ती टिकणं कठीण. हे सगळं काकांनी करून घेतलं त्यावेळेला. त्यांची ती सेवा माझ्या हातनं घडली शेवटच्या 10 दिवसामध्ये. ती त्यांनीच करून घेतली. त्याच्यानंतर त्याच वेळेला माझ्याकरता अत्यंत वैयक्तिक स्तरावरती आवडलेलं किंवा एक भावलेलं हे असं, की शेवटच्या दिवशी जेव्हा ते निघणार होते दुपारी 12:30-1च्या सुमारास ते बापूराजे, रेणुताई आणि ते असे 3 जण निघणार होते. आणि मी आणि ते आम्ही एकटेच होतो खोलीमध्ये. मला म्हणाले, "ये इकडे बस माझ्यासमोर." बसलो. मला म्हणाले, "आधी दार लावून दे." दरवाजा लावला खोलीचा. कडी लाव म्हणाले. कडी लावली. आणि त्याच्यानंतर 1.5 तास एकांतामध्ये माझ्याशी बोलत बसतात. 1 ते 1.5 तास. आणि मला ही कल्पनाच नाही ना, की आता ह्याच्यानंतर 8-15 दिवसात काका राहणार नाहीत. देहात तरी राहणार नाहीत. हे मला कल्पनाच नाही. तो मला आता ते जाणवतंय, की माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा माझे जे काही इश्यूज आहेत, ह्याला त्यांनी बरोबर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी ॲड्रेस केल्या आहेत, की त्यांनी बरंच काही देऊन ठेवलंय, बरंच काही सांगून ठेवलंय. आता फक्त त्याच्यावरती आचरण करणं बाकी आहे. पण त्यांनी त्यांच्याकडून दिलेलं आहे, जे काय असेल ते. सो हे एक झालं. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की एकदा अ, शेवटचे जेव्हा ते मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्यानंतर गोरेगावला घरी आले, तर मी त्यांना घ्यायला गेलो होतो. त्यांना घरी घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं, "काका मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. एकट्यात बोलायचं." तर आमच्या आतल्या खोलीमध्ये आले. आम्ही दोघे जण बोलत होतो. आणि बोलत असताना ते
मी त्यांना असं म्हटलं की काका मला अमुक अमुक गोष्टींचा त्रास होतो, पण तरी सुद्धा मी महाराजांना असं मागणार नाही की तुम्ही ह्याच्यात ही परिस्थिती दूर करा, तर ह्याच्यातून मार्ग काहीतरी माझं चांगलं दुसरं काहीतरी हे करा. एकदम उसळून म्हणाले, का नाही मागायचं महाराजांकडे, का नाही मागायचं? आपला बाप येतो, बापाकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? मागायचं, पण त्यांनी नाही दिलं तर ते सहन करता आलं पाहिजे. मग त्याच्यात आपण आपलं भलं त्यांनी न देणं हेच आपलं भलं आहे हे समजून राहायचं, असं ते बोलले होते. की ही एक आठवण एक आहे. आता मी दुसरं थोडस हे बोलतो की काकांचं हे हे सगळं जे आता काकांचं आपण ऐकलं, हे ह्याच्यामध्ये तरुणांना आणि लहान वयाच्या मुलांना त्यांच्या व्यावहारिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, याच्यात सगळ्यातही त्यांनी प्रचंड मदत केली. आणि हे असं करणारा संत विरळा ह्या सगळ्या भरपूर बोलण्यासारखं आहे खरं. ऍक्च्युली एक तास सुद्धा कमी पडेल, एक दिवसही कमी पडेल. बराच वेळ झाला, मी बराच वेळ घेतला ऍक्च्युली, पण ठीक आहे, मी कन्क्लूड करतो. पण ह्या सगळ्या आठवणी आहेत, ह्या सगळ्या येतच राहतील. एकच फक्त शेवटचं सांगतो की काकांनी ज्या ज्या वेळेला जे जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आपण करतोच आहोत. फक्त त्याच्या जोडीने मी हाही प्रयत्न करतो, ते सांगण्यामागे त्यांची थॉट प्रोसेस काय होती, ते कुठल्या विचारातून ते सगळं सांगत होते. ते विचार जर का आपल्या अंगात आपल्याला आपल्याकडे आणता आले तर आपलं आचरण नक्कीच त्याच्याप्रमाणे होईल. थोडं बोलून मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद बिपिन मामा. म्हणजे ऍक्च्युली हा याचा मोठेपणा की त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही याच्यामध्ये. आय स्टील रिकलेक्ट, मला असं वाटतं गोंदवल्यातली गोष्ट असावी की पुण्यातली. एक व्यक्ती होते तिथे आणि ते सहज बोलता बोलता म्हणाले की हे आमचे कार्यकर्ते पण आहेत. हो, पण त्यांचं आडनाव कार्यकर्ते आणि ते खरंच त्याच्या नावानिशी ही प्रूव्ह टू बी कार्यकर्ते. बरं, म्हणजे आज तर या पूर्ण याच्यामध्ये जो सहवास लाभला आणि ज्या गोष्टी कळल्यात त्या याच्यामध्ये म्हणजे हे किती जर ऐकलं तरी कमी आहे. आणि ही प्रूव्ह टू बी बाय दॅट नेम, टू बी ऑनेस्ट. आणि परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. दिस इज व्हॉट द मॉरल ऑफ द स्टोरी. आज आपण आता हे सगळेजण या वाढदिवसाला प्रयत्न करू आणि लेट अस प्लेज टुगेदर की जितकं जास्त तितकं आपण सगळेजण कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. यानंतर आपल्या पुढच्या वक्ता आहेत अर्चना करमरकर. आता हे काय अर्चना म्हटलं तर बरेच लोकांना लक्षात देणार नाही, मी राणीताईच म्हणतो तिला. राणीताईचं शिक्षण बुलढाण्याला झालं. लहान असताना बसता आम्ही सगळेजण माई काकांच्या वाड्यामध्ये अगदी खेळायचो आणि नंतर सुदैवानं असं झालं की ती आमच्या मोणीची सून पण झाली. तिचे पती किरण जिजाजी ते अल्ट्राटेक मध्ये आहेत. शी हॅज गॉट अ व्हेरी ब्रिलियंट डॉटर आणि सध्या ते नागपूरला वास्तव्य करतात आहे. राणीताई, आम्हा सगळ्यांना ऐकायला आवडेल तुझे अनुभव, कारण तुम्ही अगदी लहानपणापासून काकांना बघितलं आहे. आम्ही सगळ्यांना उत्सुकता आहे की छान एक वेगवेगळ्या गोष्टी ऐकाव्या म्हणून. प्लीज अनम्यूट करशील? अनम्यूट कर राणीताई, अनम्यूट कर. श्रीराम समर्थ महाराज. खरं तर मी आता खूप घाबरलेली आहे, माहित नाही का, कारण असं प्रत्यक्ष समोर बोलणं सगळ्यांच्या हे पहिल्यांदा होत आहे. काकांबद्दल बोलायचो पण असं प्रत्यक्ष इतक्या सगळ्यांसमोर वगैरे कधी बोललेलो नव्हतो. त्याच्यामुळे काही चुका झाल्या तर प्लीज क्षमा कराल. ओमकारनी सांगितलं तसं मी ऍक्च्युअली अर्चना किरण करमरकर आणि सर्वांच्या परिचयाची राणीमाई. बुलढाण्याचे श्रीयुत बाळासाहेब माई आणि देव्यानी माई या निस्वार्थी आणि सेवाभावी दाम्पत्याची मुलगी. आमच्या आयुष्यात काका कसे आले ना हे खरंच आम्हाला सुद्धा आठवत नाही. म्हणजे परवा काल ताईनी जसं सांगितलं तसं की आमच्या बालपणात ते मागे मामी आजीकडे यायचे आणि ते आम्हाला बोलवायचे वगैरे. तेव्हा ते चॉकलेट द्यायचे आणि ते सांगायचे की आता तुम्ही जप करा म्हणजे तुम्हाला चॉकलेट मिळेल. पण खरं सांगू तेव्हा ना एवढंच एक कळायचं की काका सांगायचे म्हणून आपण करायचं. आणि ही गोष्ट अशी आहे, आता ते समजतं की त्या वयात काका ते जे सांगत होते की जप करा किंवा म्हणजे ते चॉकलेटच्या नादात आम्ही जप करत होतो, तर हे काका इनडायरेक्टली आमच्याकडनं एक ती गुरु आज्ञेचं पालन काय असतं हे शिकवत होते आम्हाला त्या छोट्याशा प्रसंगातून की हा गुरु सांगतोय ना मग हे केलंच पाहिजे. अशा पद्धतीने काकांनी तेव्हापासून आम्हाला
ते थोडंफार का होईना पण नाम घ्यायला सांगितलं. ठळकपणे काकांबद्दल जर सांगायचं असं म्हटलं तर 90-92च्या सालापासून साधारण काका आठवायला लागले. तेव्हा म्हणजे मी असेल एक 8वी-9वीत वगैरे असेल. अगदी मंजू मुक्ता वगैरे म्हणाले ना, तशासारखी गोष्ट होती की महाराज आम्हाला सगळ्यांना माहित होते, कारण आई वडील घरात जप करायचे, आजी जप करायची, मागे मामाजोबा मामी आजीकडेही जपाचं वातावरण होतं. काका आले की आम्ही थोडाफार का होईना करायचो त्या चॉकलेटसाठी जप. पण काय झालं की तोपर्यंत माहीत असलेल्या महाराजांच्या हातात मंजूनी म्हटल्यासारखा आमचा हात काकांनी सहज ठेवून दिला. आम्हाला सुद्धा ते कळलं नाही की काकांनी महाराजांकडे आम्हाला कसं सोपवलं. पण त्याच्यामुळे झालं असं की आमच्या मनावर ना ती एक हे होऊन गेली की काकांनी सांगितलं आणि महाराजांना आता ते म्हणजे काका आम्हाला तेव्हा तर गमतीत असं म्हणायचे की जसं विपिन दादांनी म्हटलं की तो तुमचा बाप आहे, तसं आम्हाला दत्ता काका म्हणायचे, महाराज ना तुमचे आजोबाच तर आहे. आजोबांजवळ काही हट्ट करायचे ते पूर्ण करतील किंवा नाही करतील. आम्हाला ते खूप छान मनात वाटायचं की हा आपल्या आजोबांसारखे आहेत ना, मग काही हरकत नाही. अशा टाईप आम्ही हळूहळू तिकडे जायला लागलो. मंजू, मुक्ता, ताई, मी, राजेश रामानंद असे आम्ही काकांजवळ बसायचो तिथे. त्या सगळ्यांमध्ये मी म्हणजे कच्चा लिंबू होती. हे सगळे जरा तरी थोडे मोठे होते. मी अगदी छोट्यांमध्ये गणली जाणारी होती. पण तेव्हा फक्त एक कळत होतं की काका जे सांगायचे, जे करायला लावायचे किंवा जे काही सांगत होते छोट्या मोठ्या गोष्टी, त्या फक्त अशा सहजतेने ते सांगायचे आणि ते सांगायचे म्हणून आम्हाला ते आवडायच्या आणि ते कुठेतरी फॉलो करावंसं वाटायचं. असं नव्हतं की त्यांनी सांगितलं म्हणून सोडून दिलं. पण हा मनातल्या मनात कुठेतरी नाही नाही हे आपण फॉलो केलं पाहिजे, काका सांगतायत आपल्याला तर आपण फॉलो करून पाहूया. आणि ती एक सवय लागून गेली की हा काकांनी सांगितलंय करायचं, काकांनी सांगितलं करायचं, अशासारखं ते आमचं आयुष्य सुरू होऊन गेलं होतं. मामी आजी मामा आजोबांची जबाबदारी दत्ता काकांनी सांगितल्यानुसार आई बाबांवर आली होती. ताईंनी परवा सांगितलंच तुम्हाला. तर आई बाबा ती छान समर्थपणे सांभाळत होते महाराजांच्या कृपेमुळे. पण त्या गोष्टीमुळे एक हे झालं की त्याच्या आधी दत्ता काका मागे यायचे मामी आजीकडे आणि आम्ही थोडा वेळ जाऊन असं भेटायचो किंवा बसायचो वगैरे. पण हे लोक आमच्या घरात राहायला आल्यापासनं आम्ही काकांना अक्षरशः म्हणजे जवळून अनुभवायला लागलो आणि ही काकांचीच कृपा की काकांनी तो चान्स आम्हाला दिला की हा आता मी तुमच्या घरात येतो आहो तर तुम्ही बघा मला जवळून की मी कसा आहे किंवा काय आहे. आणि खरंच म्हणजे ते काकांचे उपकार होते की काकांनी आमच्या घरात आले, आम्हाला त्यांचं केलं. हे काकांचे आमच्यावरचे उपकार होते तेव्हाचे. काकांनी आमच्याकडून त्या वयात नकळतपणे कितीतरी गोष्टी घडवून घेतल्या. म्हणजे खूपच गोष्टी अशा करवून घेतल्या असं म्हटलं तरी चालेल किंवा काही वेळेस असं म्हटलं तर बिंबवून घेतो ना एखादा हाडाचा शिक्षक कसा असतो की नाही हे असं तुम्ही केलंच पाहिजे, हे असं तुम्ही केलंच पाहिजे, असं काका आमच्याकडनं त्या गोष्टी गिरवून घ्यायचे किंवा असे घोकमपट्टी सारखे असे करवून घ्यायचे. नाही नाही हे असं असतं, हे असं असतं. तशातली एक गोष्ट म्हणजे काका नेहमी सांगायचे, तिथे आलेले कोणी बायका असतील किंवा आम्ही पण बसलेलो असतो तेव्हा, प्रपंच हा 3 पायांचा चौरंग असतो. आता त्या वयात काय कळतं प्रपंच काय आणि काय, असं छोटंसं वय ते. प्रपंच हा शब्दच खूप मोठा होता तेव्हा आमच्यासाठी. तो समजणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. तर काका सांगायचे आम्ही ऐकायचो. पण आता जेव्हा प्रपंचात पडलोय ना, तेव्हा कळतंय की खरंच प्रपंच हा 3 पायांचा चौरंग असतो. काका म्हणाले तसं. 4थ्या पायाला ना नेहमी टेकू द्यावा लागतो. तो टेकू मग आणि ते महाराज देऊन घेतात. तो टेकू काय असतो तो महाराज सांभाळतात की हा आता हे इथे आणि ते कमी जास्त काय जे असेल ते महाराज आपल्याकडनं तेव्हा सांभाळून घेतात की हा हे कमी आहे का ठीक आहे, नाही आहे का ठीक आहे. पण ही त्याच्यामुळे एक दृढ श्रद्धा झाली की हा कोणाचाच प्रपंच हा परिपूर्ण नसणार आहे. जसा आहे तसा तो चालतच राहणार आहे. त्याच्यासाठी खूप आढेवेढे घ्यायचे किंवा खूप राग लोभ करायचा, संताप करायचा की नाही ही गोष्ट आपली झालीच पाहिजे. हे नकळतपणे काकांनी तेव्हा शिकवून दिलं की हा नाही असाच असतो बरं का प्रपंच, काही वेगळा नसतो. सगळ्यांचे सारखे असतात.
तसंच विपिनदादांनी सांगितलं ना, श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे काय असतं, की दरवाजा उघडा असला की उंबरठ्याच्या आत नजर जाऊ द्यायची नाही. तसं काका दुसरं सांगायचे. नेहमी स्त्रियांना असं सांगायचे काका, की माहितीये का, घरातल्या स्त्रीची नजर आहे ना, उंबरठ्याच्या बाहेर कधी गेली नाही पाहिजे. तिची नजर उंबरठ्याच्या आतच असावी. ही गोष्ट तेव्हा समजायची नाही, की असं काकांनी का बोललं असेल. पण आता जेव्हा आपण त्या एजला आलो किंवा ते थोडे वाक्य आपले हळूहळू समजायला लागले, तेव्हा हे समजायला लागलं, की हा खरंच आहे. काका म्हणायचे ना, की उंबरठ्याच्या बाहेर नजर नको. म्हणजे त्याचा अर्थ असावा माझ्या मंदबुद्धीनुसार, की आपल्या घरात जे काही आहे त्याच्यात आपण समाधानी राहावं, की आपल्या मैत्रिणीकडे काय आहे किंवा आपल्या शेजारच्या पाजारांकडे काय आहे किंवा ते कसे जगतात किंवा काय जगतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जी कंपॅरिझन असते ना बायकांमधली, जी खूप मोठी गोष्ट असते खरं तर, की हा तिच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही वगैरे अशासारखी. तर तेव्हा काकांनी ते आम्हाला समजून सांगितलं, की नाही, प्रपंच करताना ना तुम्ही किती समाधानी राहाल हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते नकळतपणे आमच्याकडनं करवून घेतलं काकांनी. तसंच एकदा ना आम्ही लहान होतो, तर ते मला वय नाही आठवत, पण लहान असताना असं बसलो होतो. तर काकांनी सहज विचारलं, की तुम्ही शाळेत कशा जाता ग? आम्ही सांगितलं सायकलने. मग म्हणे, घरून शाळेत किंवा शाळेतून घरी येईपर्यंत सायकलवर काय करता? म्हटलं काही नाही. तर मग काका म्हणाले, की मी सांगितलं तर एक गोष्ट कराल? म्हटलं काय? तर म्हणे, घरून शाळेला पोहोचेपर्यंत जो वेळ लागतो त्या वेळेमध्ये सायकलवर बसले आणि शाळा येईपर्यंत ना जप करा. तर पहिल्यांदा असं वाटलं हे काय नवीन सांगितलं काकांनी, पण म्हटलं ठीक आहे, काका सांगतायत तर करून बघूया. ते आम्ही करायचो, की आणि ताईची माझी थोडी वेळ मागे पुढे असायची. ती नेहमीप्रमाणे पंक्च्युअल आणि मी आपली मस्ती मजा करत अगदी शाळेची वेळ झाली की निघायचं. मग ते आपलं फास्ट फास्ट सायकलवर, पण काकांनी सांगितलं म्हणून जप करायचा. मग ते सायकलवर अगदी बसल्याबरोबर जो तो सुरू करायचा, श्रीराम जयराम जय जयराम पायडल मारत, की शाळा आली की तो आपला आपोआप बंद करायचा आणि क्लासमध्ये जायचं वगैरे. पण त्यांनी काय झालं, की आपण जे म्हणतो ना, की नामस्मरणाला वेळ मिळत नाही, हे होत नाही, तर काकांनीही तेव्हा आम्हाला अशी सवय लावून दिली, की ह्या सबबी सांगू नका मला, की तुम्हाला वेळ मिळणार नाही किंवा तुमच्याच्यानी होणार नाही. तुम्हाला नामस्मरण हे करायचंच आहे. मग ते अशा पद्धतीने का होईना, ते नामस्मरण सुरू करा. पण खरंच सांगते, काकांच्या कृपेमुळे ना ती सवय इतकी लागल्या गेली, की आज प्रपंचातलं छोटं मोठं कुठलंही काम करत असतो ना, तर बरोबर ते काकांचे वाक्य आठवतात, की अरे हां, काकांनी आपल्याला जप करायला सांगितलं. मग पोळ्या करतोय, करा जप. भाजी फोडणी घालतोय, करा जप. म्हणजे ही ती सवय लागून गेली, की करत असताना ते पायऱ्या उतरताना, लिफ्ट मध्ये वगैरे छोट्या छोट्या जे म्हणायचे ना, आपण वेळ काढायचा नामस्मरण करण्यासाठी, आपण आपला वेळ काढायचा, सबबी सांगू नका. तर ते तसं होत गेलं, की आपोआप ते घडत गेल्या, हे होत गेले. आता असं होत नाही, की अरे हा हातात माळ घेऊन बसलं. आता हे माझ्यासाठी खूपच हे आहे, की असं बोलणं, पण हातात मुद्दामून माळ घेऊन बसणं असं जरी नाही झालं, तरी पण काकांच्या कृपेमुळे तोंडात नाम येतं हे मात्र नक्की, की हा होऊन जातं थोडंफार का होईना. कारण खूप लहानपणी काकांनी एक वाक्य लिहून दिलं होतं, रोज 15 मिनिटं का होईना नामस्मरण हे झालंच पाहिजे. माहित नाही, बहुतेक आमच्या या अशा स्वभावामुळे म्हणा किंवा काय, काका या अशा पद्धतीने ते आमच्याकडनं 15 मिनिटात काय ना करवून घेतात नामस्मरण. ताई, मंजू, मुक्ता या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंच, की काकांसोबत आमचे कसे दिवस जायचे किंवा काका कशा प्रकारे आम्हाला जगायला शिकवत होते वगैरे. पण काय झालं माहित नाही, आम्ही ते आचरणात आणतो की नाही ते काकांना माहित. आमच्याकडनं कितपत ते काकांनी सांगितलं ते फॉलो होतंय. पण खरंच तो काळ सुवर्ण काळ होता. म्हणजे तो काळ आता म्हणजे कधी भेटणं नाहीच, आणि आम्ही त्या काळातून अजून बाहेर पण नाही आलोय, तिथेच रमलेलो आहोत. काका म्हटलं की आम्हाला तो 90s मधले काका असं असतं ना, ते गाणे असतात 90sचे किंवा 70sचे, तशा टाईप आम्हाला काका म्हटलं की नाही, आपल्या त्या 90sचे काका बस तेवढेच आठवतात.
नंतर कारण आम्ही प्रपंचात हे होतो आणि काकांच्या भेटी त्या मानाने आमच्यासोबत कमी झाल्या, बाकीचे नवीन नवीन साधक यायला लागल्यामुळे. पण काय झालं की आम्हाला तेव्हा काका म्हणजे फक्त विपिन दादांनी म्हटलं तसं की काका हे फक्त आमचे काका. आम्हाला ते बाहेर कसे होते किंवा इंदोरमध्ये किंवा अजून कुठे, कारण आम्ही कोणीच काकांना बाहेर जाऊन बघितलं नव्हतं की तिकडे कसे आहेत काकांचं, तिथल्या लोकांचं काकांसोबतचं वागणं किंवा काय. आमच्यासाठी म्हणजे घरी यायचे काका आमच्यासोबत बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करतायत, आम्ही ते हे चिडवणं वगैरे असं विपिन दादा म्हणाला तशा गमती वगैरे करायचो काकांसोबत. तर ते आम्हाला ना ऍक्सेप्ट करायला फार वेळ लागला की काका फक्त आपलेच नाही सगळ्यांचे आहेत. ही गोष्ट आम्हाला ऍक्सेप्ट करायला खरंच खूप वेळ लागला, पण ठीक आहे. ते आता काकांचंच असेल आहे की हा स्वीकारा, जोपर्यंत तुम्ही मला तुमचं स्वीकारता मग हळूहळू हे पण स्वीकाराल की मी फक्त तुमचा एकट्याचा काका नाहीये, सगळ्यांचा काका आहे म्हणून. पण काय झालं ना की त्याच्यामुळे आम्हाला चौघींना काकांनी जे सांगितलं की हा हे असं करायचं, मी ते फॉलो करतोय. पण आमचा अट्टहास नाहीये की हा ते झालंच पाहिजे असं. कारण काका एक वाक्य नेहमी बोलायचे की प्रपंचातला माणूस प्रत्येक वेळी कधी सुखी झालेला मी बघितला नाही आणि परमार्थातला माणूस कधी मी दुःखी झालेला बघितला नाही. तर तसं म्हणजे हे करायचा प्रयत्न करतो की हा काकांनी सांगितलं हा प्रपंच हा असाच असणार आहे, पण आपल्याला परमार्थ त्याच्यासोबत करायचाच आहे थोडाफार का होईना असं. एकदा काय झालं असंच आम्ही काका बुलढाण्याला यायचे आणि त्यांना पोहोचवायला बस स्टँडवर जायचं. आणि तेव्हा काही काकांकडे येणारे इतके लोक नव्हते, आम्ही असे मोजके 4-5 घरं होतो. आणि काका आले की आम्ही चाललो. ते 8-15 दिवस झाले की बस स्टँडवर त्यांना सोडायला. आणि काका खरंच खूपच कष्ट करून यायचे बरं का. आता ते आठवलं ना, आता प्रत्येकांकडे गाड्या घोड्या झालेल्या आहेत हो, पण तेव्हा काकांसाठी लिटरली लुना किंवा संत काकांची ती स्कूटर वगैरे अशा गोष्टी होत्या. काका बुलढाण्याला सायकल रिक्षात किंवा कितीदा तरी आम्ही पायी काकांसोबत जायचो कुठेही. म्हणजे आमच्या घरापासून रामनगरला किंवा आमच्या घरापासून कविश्वर काकांकडे वगैरे सरस्वती नगरला पायी जायचो आम्ही काकांसोबत. आणि ते आता असा विचार केला की अरे बापरे, आपण इथून इतकं जात नाही, भाजी पण आणायची असली की गाडी काढतो. आणि तेव्हा काका आपल्यासोबत नाही नाही चला काय हरकत आहे, जाऊ आपण पायी. आणि मस्त रस्त्याने गप्पा गोष्टी करत एखादी काडी उचलायची. मीन काकांनी तर 1-2दा तो दगड खेळत जातो की नाही आपण, रस्त्यात एक दगड पडलेला असतो तो खेळत खेळत वगैरे आम्ही गेलेलो आहे. म्हणजे आता त्या गोष्टी आठवल्या की असं वाटतं की आपण किती किती छोट्या गोष्टी करायचो काकांसोबत. आणि खरंच सांगते आम्हाला म्हणजे काका बाहेर काय होते हे माहीतच नसल्यामुळे आम्ही हा काका आहेत चाललो ते असं आम्ही काकांसोबत करायचो. तर काकांना बस स्टँडवर सोडवायला गेलो एकदा. तिथे कोणीतरी असंच आलं होतं, मला आता ते आठवत नाही कोण होतं, पण त्यांनी काकांना म्हटलं की काका इथे एक फोटो काढूया तुमचा. तर काका म्हणे ठीक आहे. मीन ताई होतो. काकांनी आम्हाला असं आजूबाजूला उभं केलं आणि ते फोटो काढायला म्हणे रेडी. तर काका एकदम म्हणे नाही नाही थांब थांब थांब. आणि काकांनी ना त्यांच्या गळ्यातली माळ काढली. ती माळ काढली आणि माझ्या हातात दिली आणि मला म्हणे फोटोत येऊ दे बरं का. तर मला काय कळतंय ते फोटोत येऊ दे म्हणजे कसं काय येऊ द्यायची वगैरे. मी आपली ती हातात घेतली आणि उभी राहिली. त्यांनी फोटो वगैरे काढला आणि मी खरंच ते रामानंद म्हटल्यासारखं आम्ही मठ्ठ होतो. मी ती माळ काकांना वापस करायला गेली आणि मी काकांना म्हणते काका ही तुमची माळ आहे असू द्या तू. काका मला 2दा म्हणतायत ही तुझ्याजवळ राहू दे ग, ही तुझ्याजवळ. आणि मला असं वाटलं काकांजवळ एकच माळ असेल, काकांनी आपल्याला दिली तर काका जप कसा करणार. म्हणजे इतकं आम्हाला त्या गोष्टी अशा हे होत्या की अरे बापरे आता ही माळ मला दिली तर काका जप कसा करणार, अशा टाईप आम्ही. पण माहित नाही काकांनी तेव्हा ती हातात माळ दिली आणि त्याच्यानंतर ते नामस्मरणाला प्रवृत्त करतात की नाही तसं त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं ते नामस्मरण करण्यासाठी. आणि आज तर काय त्यांच्या कृपेने ती माळ आहे. थोडाफार का होईना जो काही जप होतो तो त्याच्यावर त्यांच्या कृपेने होतोय थोडाफार का होईना. ही एक म्हणजे त्यांची तेव्हा न कळत्या वयात मिळालेली ती गोष्ट, पण आज त्या माळेचं महत्व कळतंय की हा बापरे आपल्याला किती मोठा ठेवा देऊन गेले आहेत ते आपल्याजवळ.
असंच ना काका खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे किंवा बरं लक्ष तर द्यायचे, पण त्यातनं आपले हट्ट पुरवता ना कधी-कधी आपल्याला शिकवण पण खूप छान देऊन जायचे. असंच एकदा काय झालं, की काका आले आणि विचारलं काकांनी, की "काय राणी, कसा गेला आजचा दिवस?" मी तर ही अशी बडबडी आणि मस्तीवाली वगैरे स्पष्टपणे काकांना सांगितलं, "थकले बाबा, खूप लोकं आले होते बाबा काका आज. खूप थकायला झालं. फारच झालं हे आज." असं म्हणजे अगदी असं काकांना वगैरे सांगून मोकळी झाली. तर स काका आले की खरंच तेव्हा खूप लोकं यायचे माईंकडे. तर ते ठीक आहे, काकांसाठी यायचे. पण आम्हाला काय ते ना, आम्ही ते कामं केलं की थकलो आणि मग ते काकांना सांगितलं. तर काका नेहमीसारखे ते असे छान स्माईल करायचे ना, तशी स्माईल केली काकांनी आणि मला म्हणाले, की "नॉर्मली तुला अशी कामं पडतात का गं?" तर माईंच्या घरात तशी कामं पडायची नाहीत, कारण सगळ्या कामांना लोकं होते आणि लाडाच्या होतो तशा आम्ही बऱ्यापैकी. तर म्हटलं, "नाही." तर म्हणे, "मी कशामुळे तुम्हाला कामं पडले? तुमचे काका आले म्हणून ना?" आणि कोणासाठी केले म्हणे? "काकांसाठी, महाराजांच्या लोकांसाठीच केले ना," म्हणे. तर तेव्हा हो, असं उत्तर तोंडातून निघून गेलं आणि ते तिथे तो विषय संपला. मग नंतर रोजच्यासारखा काकांशी गप्पा मारणं वगैरे झालं आणि आम्ही झोपलो. दुसरा दिवस असाच नेहमीसारखा आनंदात सुरू झाला आणि संध्याकाळचा श्री महाराजांचा प्रसाद बुलढाण्याला ते गिर्हे म्हणून होते. त्यांचं एक गुरुकृपा हॉटेल काहीतरी होतं ते तिथे आपल्या सगळ्यांना प्रसाद होता. आम्ही गेलो तिथे आणि छान गप्पा गोष्टी वगैरे सुरू होत्या. प्रसादाची वेळ झाली आणि सगळेजण चला, चला आता बसायचं म्हणून आम्ही माझ्यासोबत अजून 4-5 किंवा जास्तही असतील, पण असे छोटे हे ओमकार म्हणा किंवा कोण मला आता आठवत नाही, पण आम्ही असे छोटे-छोटे बरेच जण होतो सगळे. तर ते गिऱ्हे काकांचा मुलगा "अरे नाही, नाही तुमच्या छोट्या मुलांचं इकडे नाही, तुम्ही तिकडे बसा." तर आम्ही तिकडे गेलो त्यांनी सांगितलं त्या बाजूला. खरंच सांगते आता ते सुद्धा सांगताना अंगावर काटा येतोय. तिथे ना त्यांनी आमच्यासाठी छान टेबल टाकलेले, चेअर टाकलेल्या आणि वेटर हातात वाढायचं घेऊन उभे होते. ते पाहून मला ते गहिवरून आलं ना एकदम, की अरे हे काय आहे? सगळ्यांना तर तिकडे नॉर्मल खाली बसून म्हणजे सगळ्यांचं जसं आपलं असायचं तशासारखं आणि हे मुलांसाठी स्पेशल वगैरे असं का? पण आम्ही बसलो तिथे जेवायला आणि थोडंसं जेवण सुरू झालं असेल आणि अचानक काकांनी येऊन मागून डोक्यावर हात ठेवला आणि मग मी असं पाहिलं वळून, तर काका मला म्हणाले, "काय राणी कसं वाटतंय? मजा येतेय ना?" म्हटलं, "हो." तर म्हणे, "आता थकायला नाही होणार ना तुला?" बापरे! मी म्हटलं, आपण अगदी म्हणजे इतक्या साध्या ह्यानी बोलली होती आणि काकांनी लगेच दुसऱ्या दिवशी ते, की "बघ तू थोडे जरी कष्ट केले तर तुला मी असं फुलासारखं झेलणार आहे. कशाला ते हे एवढा विचार करते त्या गोष्टीचा." आणि तेव्हा मात्र एक गोष्ट काकांनी छान समजवली, की आपण कुठलीही गोष्ट करतो जी करतो ती तू माझ्यासाठी म्हणा किंवा महाराजांच्या लोकांसाठी करते. ती जी सेवा आहे ना, ती महाराजांना पोहोचवायची आहे. मग ती राग-राग करून किंवा चिड करून न करता प्रेमाने केली तर काय हरकत आहे? आणि त्या दिवसापासून खरंच सांगते, आजतागायत एक गोष्ट ही लक्षात ठेवली, कितीही कामं पडो, काहीही पडो, पण कधी ते काम माझं आहे किंवा मी कोणासाठी करते हा विचार कधीच मनात नाही येत. आजही हेच होतं, की हां, नाही आता म्हणजे इव्हन रोजच्याही पोळ्या करतो ना, तर त्या आपल्या मिस्टरांसाठी किंवा मुलगीसाठी वगैरे अशा न करता नाही, आपण हे महाराजांच्या लोकांसाठी करतो हाच विचार मनात येतो. त्याच्यामुळे ते एक छान झालं, की ती काकांनी तेव्हा कान उघडणी केली, पण ती आता येतेय. प्रयत्न होतोय, की ते आपण तशासारखं जगूया म्हणून. तसंच ना काकांमुळे खूप छान लोकं मिळाले. खूप छान आणि निस्वार्थी, प्रेमळ असे लोकं मिळाले. माझं सासर त्यातलाच एक आहे. खरंच छान लोकं मिळाले मला, महाराजांची कृपा. आणि सांगायचं आहे, की जेव्हा लग्न होऊन गेली, तेव्हा घरात असं महाराजांचा फोटो हा शब्द आता मी वापरते, पण महाराजांचा फोटो नव्हता. तर मला क्षणभर असं वाटलं होतं, की अरे, आपण ज्या घरात चाललोय त्या घरात महाराजांचा फोटो नाही.
पण आता खरंच सांगते, की आता माझे जेवढेही नातलग आहेत, करमरकरांशी संबंधित, त्या प्रत्येकांच्या घरी मला महाराज दिसतात. म्हणजे ते काकांची कृपा आहे, की त्या लोकांनी महाराजांना, काकांना स्वीकारलं, हे केलं. पण आता ते लोकं सगळे खरंच प्रेमळ लोकं मिळाले. असंच ना माझ्या लग्नाच्या वेळेसचा एक अनुभव सांगते, की ओंकारनी सांगितलं तसं, की मी वणीची सून आहे. पण तो प्रसंग खूप आमच्यासाठी खूप जरा हे होता, की काय झालं, की जेव्हा हे ठिकाण आलं, एक आपल्यासाठी पहिलं ठिकाण वगैरे असा प्रकार होता ते आणि मला वणीला दाखवायला न्यायचं असं ठरलं. तर वणीला जायचं तर कोण? नातलग तर कोणीच नाही. वणी हे आमच्यासाठी अननोन तसं आणि बुलढाण्यावरनं डायरेक्ट असं काही वाहन किंवा काही हे नव्हतं. मग जायचं कसं? तर मंजू संत काकांची मंजू यवतमाळला. मग आम्ही तिला, मंजू आणि प्रशांतरावांना सोबत घेऊन रेणुताईकडे आमचा जायचा प्रोग्राम ठरला, की रेणुताईकडे आपण जाऊया. मग बापूंनी फोनवर लगेच सांगितलं, "नाही, नाही प्रोग्राम इथेच करायचा. तुम्ही निसंकोचपणे या इथे." आणि आम्ही गेलो बापूंकडे. रेणुताई बापूंनी आमचं यथासांग स्वागत केलं. खूप छान. आणि खरंच सांगते, बापूंनी सुद्धा बाबांना त्या लोकांबद्दल वगैरे छान माहिती दिली, हे केली. आणि रेणुताई बापूंनी ना खरंच अगदी सख्ख्या बहिणीचं करतात ना, तसं रेणुताईंनी माझं केलं आणि सख्या साईचं कसं आपण लाड करतो, हे करतो, तसं बापूंनी माझा खूप लाड केला तेव्हा, की हां, राणी असं, राणी तसं. म्हणजे हे छोटं-छोटं इतकं ते आठवतं आता, की तेव्हा बापूंनी अगदी आणि हे खरंच सांगते, हे कोणी दुसरं नाही करू शकत. हे महाराजांचे, काकांचे लोकच करू शकतात आपल्यासाठी. असं आपण कोणाच्या घरी जातो आणि राहतो वगैरे, हे फक्त महाराजांमुळे आणि काकांमुळे घडू शकतं. असंच एक हे झाला होता, की माझं लग्न होतं. रिसेप्शन दिलं होतं गावातल्या लोकांना सकाळचं आणि थोडी गडबड झाली. मग मला तयारीला नेलं सगळ्यांनी, की "हां, चल लवकर तयार हो." कारण बाबांच्या बँकेतले लोकं 10 वाजताच येणार होते. त्याच्यामुळे गडबड ते तयार वगैरे झाली. आणि काही कामानिमित्त आई कार्यालयात घर जवळ असल्यामुळे आई घरी गेली होती. तर दागिने वगैरे आईजवळ होते. आणि मी तयार तर झाली, पण गळ्यात काहीच नाही, तशीच होती. आई येईल वाट पाहायला. तर तिथे ना वीणा गद्रे म्हणून आहेत बुलढाण्याला, त्या होत्या तिथेच उभ्या. त्यांना काय वाटलं काय माहीत, त्यांनी ना पटकन त्यांच्या गळ्यातला नेकलेस काढला आणि माझ्या गळ्यात घातलं. आणि सगळेजण बोलवायला आले, "अरे चला, चला मुलीला घेऊन बाहेर, ते बँकेतले लोकं आलेत, ते बोलावतायत" वगैरे. बाहेर गेलो. पण असं कोणी पटकन स्वतःचं काढून दुसऱ्यांच्या मुलीला वगैरे देईल ना, ह्या गोष्टी काकांमुळे घडतात. पूर्ण तो रिसेप्शनचा प्रोग्राम म्हणजे आई आली नंतर आई माझ्याकडे बघते, "अगं," म्हटलं, "विनांनी दिलं." असं मी आईला सांगितलं. आणि खरंच हे काकांचीच लोकं करतात. इतकं निस्वार्थी आणि निर्भयपणे जे म्हणतात ना प्रेम असतं, ते हे महाराजांची लोकं करतात. हे जे सगळं आहे ना, श्री महाराजांची लोकं असं करतात, हे काकांचे संस्कार आहे. आणि असंच काकांनी प्रेमाने ह्यानी आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलंय. काका सांगतात तसं हे लोकं वागतात वगैरे ना, म्हणून काका बहुतेक बुलढाण्यात म्हणून रमले असावेत. इतकं काकांनी जसं सांगितलं, तसं ते प्रेमाची, आपुलकीची जी हे आहे ना, ती बुलढाणेकरांमध्ये खरंच खूप. ते बुलढाणेकर आमच्यासाठी फक्त आई-बाबा हे माहेर नाही राहिलंय. पूर्ण बुलढाणा हे आमचं माहेर आहे, की कोणी आता आई-बाबांच्या जवळ जाणं किंवा बुलढाण्यात कोणाच्या घरी गेलं तरी तेवढ्याच हक्काने, हां, हे माहेरचे आहेत आपल्या. हक्काने फोन करून, की आम्ही येतोय वगैरे अशासारखं ते. आणि फक्त हे काकांमुळेच होऊ शकलं. असंच एक सांगायची गोष्ट म्हणजे काका गोव्याला येणार होते. आणि मी जसं मागे सांगितलं तसं, की मिस्टरांच्या घरी आध्यात्मिक वातावरण होतं, पण महाराज किंवा गोंदावलेकर महाराज हे सगळं लग्नानंतर काका महाराजांना सॉरी, मिस्टरांना वगैरे माहीत झालं. तर काका गोव्याला येणार आणि तेव्हा लग्न होऊन मी गोव्याला गेली होती. देशमुखांकडे काका आले होते. तर मी यांना सांगितलं, की तुम्ही काकांना घरी बोलवा, कारण मी जाऊ शकली नव्हती, मी प्रेग्नंट होते. मी बुलढाण्यालाच होती तेव्हा. तर यांनी काकांना विचारलं. काका म्हणे, "हो, जरूर येईल," म्हणे, "मी तुझ्या घरी." आणि काका वांत्याला गेले होते. वांत्यावरून येताना तिथे वांत्याला हे पण गेले मग काकांना भेटायला. आणि काका जसे गोव्याला गेले तसे हे ऑफिस झालं, की रात्री देशमुखांकडे जायचे. कारण तिसका फोंडा असं काहीतरी 10-15 किलोमीटर अंतर होतं ते.
तर हे वांत्याला गेले असताना काकांनी यांना म्हटलं, किरण इथून तुझ्या घरी जाता येईल का रे? तर हे म्हणे हो. तर म्हणे ठीक आहे, तू हो पुढे, आम्ही येतो तुझ्या घरी. तर हे घरी आले, थोडीफार तयारी केली काका येण्याची आणि काका आले. काकांसोबत देशमुख काका, काकू, जामकर काका, काकू असे सगळेजण आले आणि काकांनी ना वांत्याला यांना बोलले होते की हा मी 10-15 मिनिटं येईल बरं जाता जाता तुझ्याकडे. राणी नाही आहे ना म्हणे इथे. असं एवढं बोलले आणि आले तिथे. आल्यावर काकांची पाद्यपूजा वगैरे केली यांनी. माझी मैत्रीण होती, तिने चहा वगैरे केला आणि बसले काका थोड्या वेळ गप्पा करत. अचानक यांना म्हणे, किरण मला आराम करायचा आहे. आणि हे म्हणे ठीक आहे. गेले आतमध्ये रूम मध्ये, काका आराम करायला गेले आणि बाहेर सगळेजण मग वाट बघत बसले. असं वाटलं उठतील काका 5-10 मिनिटात, थकले असतील, एक 10-15 मिनिटं आराम. खरं सांगते काका 2-2.5 तास मस्त शांत झोपले तिथे आणि हे सगळेजण बाहेर वाट पाहून राहिलेत की काका केव्हा उठतात, केव्हा. काकांनी तर 10-15 मिनिटं म्हटलं आणि अजून कसे उठले नाही. पण काका छान शांत झोपले आणि आम्हाला दोघांना मात्र ती एक छान हे होऊन गेली की काकांच्या आशीर्वादाने सुरू झालेला जो संसार होता ना माझ्या अपरोक्ष का होईना, पण काकांनी घरी येऊन तो पाहून गेले, राहून गेले काका. ते आमच्यासाठी खरंच खूप छान होतं. ते पण त्या वास्तव्यामध्ये मिस्टरांना काकांचा अनुग्रह घ्यावा अशी एक इच्छा व्हायला लागली. मग ते बुलढाण्याला आले मला भेटायला. तेव्हा म्हणे की आपण काकांचा अनुग्रह घेऊया. म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर घेऊ. आणि काकांना सांगितलं. काका म्हणे ठीक आहे. जानेवारी 2004 साली काकांचा अनुग्रह घेतला. हसण्यासारखी गोष्ट आहे कारण बाकीच्यांनी खूप आधी घेतला होता, पण आम्ही म्हटलं ना तसं की ते ऍक्सेप्ट करायला जरा वेळ गेला आम्हाला. पण ठीक आहे. तर तो 2004 साली काकांचा अनुग्रह घेतला आणि मग सहज हे मिस्टर म्हणाले की काका काहीतरी सांगा. तर काका थोड्याफार गोष्टी सांगत होते प्रपंचातल्या वगैरे वगैरे. तर तशीच सांगता सांगता काका मिस्टरांना म्हणाले की तेव्हा यांचं ना नोकरीनिमित्त दुबईला जायचं होतं यांना आणि मी प्रेग्नंट होती. तर काकांनी बोलताना यांना म्हटलं की म्हणे किरण मी ना राणीला विचारणार नाही म्हणे तुझी तब्येत कशी आहे. म्हणजे ही जी अवस्था आहे म्हणे, या अवस्थेत रोज नवीन काही ना काही दुखणं तिला होणार आहे. कधी दुखेल, कधी आनंदात असेल, पण मी काही विचारणार नाही म्हणे तिला. पण एवढं मात्र नक्की सांगतो की राणी आनंदात राहील याची मी तुला खात्री देतो म्हणे. तू निश्चिंत मनाने दुबईला जा. आणि यांनी पण तो शब्द पाळला काकांनी दिलेला की यांनी काकांच्या वरती माझी जबाबदारी, जी यांना काळजी वाटत होती थोडीफार माझी, ती काकांच्यावर टाकली आणि हे दुबईला चालले गेले. पण खरंच सांगते काकांनी ना अक्षरशः फुलासारखं सांभाळलं मला. माझी डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेटेड होती, पण त्या डिलिव्हरीच्या किंवा त्या प्रसंगामध्ये काकांनी इतकं छान सांभाळलं आणि मग मला छान मुलगी झाली आणि काकांनीच तिचं बारसं केलं, अवंती नाव ठेवलं. तो काकांचाच आशीर्वाद आहे. आणि छान तो एक अनुभव आहे असा की काकांनी खरंच आपल्या, आणि त्यामुळे ना हे तिथे छान व्यवस्थित नोकरी करू शकले, नाहीतर ते विचार हे ते घेऊन गेले असते. तसंच काय झालं की माझ्या मिस्टरांची बदली ना मंगलोर जवळ अश्वस्तपूर म्हणून आहे, सॉरी कारकला म्हणून आहे गाव, तिथे झाली होती. आणि ते तिथे बदली झालीच काकांच्या कानावर घातलं. तेव्हा काकांनी सहज बोलता बोलता सांगितलं की अरे तिथे ना मंगलोर जवळ अश्वस्तपूर आहे आणि आनंद आश्रम जे काननगडच्या तिथे आहे ते आहे, ते जरूर जाऊन पाहून याल म्हणे. म्हटलं ठीक आहे. आम्ही तिथे राहायला गेलो. खूप दूर होतं खरंच ते, आणि पहिल्यांदा जाणीव झाली की असं खूप लांब कारण यांच्या बऱ्याच बदल्या झाल्या, पण त्या बदलीच्या वेळेस असं जाणवलं की आपण खूप लांब आहोत. पण महाराजांची कृपा, तिथे पण ते अश्वस्तपूर असल्यामुळे ना आम्ही बस शनिवार रविवार आला की चाललो रामाच्या मंदिरात जायचो, तिथे हे करायचो. तर असंच त्या वर्षीच्या पुण्यतिथीला आम्हाला तो एक हे झाला की त्या अश्वस्तपूरच्या राम मंदिरात आम्हाला जायला मिळालं. रात्री आम्ही पोहोचलो तिथे आणि त्यांना सांगितलं, तर त्यांनी तिथल्या लोकांनी ना अखंड नामस्मरण सुरू म्हणजे पहारा जो असतो तो सुरू होता.
तर ह्यांना विचारलं की तुम्ही कोणी बसाल का म्हणे. तर माझे मिस्टर म्हणे ठीक आहे मी बसेल म्हणे, काही हरकत नाही. माझ्याजवळ छोटी मुलगी होती 3-4 वर्षाची, तर हे म्हणे मी बसेल. तर यांना सकाळी 4 ते 5 वगैरे या वेळात बसायचं होतं तिथे. हे गेले, बसले वगैरे तिथे, आणि तिथे ना ते गाभाऱ्याच्या आत करतात, म्हणजे त्या वेळेस होता, आता माहित नाही काय आहे, 10-15 वर्ष झाले त्या गोष्टीला. पण ते रामरायाचा जो तो गाभारा आहे तिथेच आतमध्ये तिथे बसवतात. तर ते तिथे नामस्मरणाला बसले आणि नामस्मरण सुरू होतं. ते यांचा पहाराचा जो वेळ होता 4 ते 5 तो झाला, आणि नंतर कोणी येईल असं वाटलं, पण काही कोणी आलं नाही, कारण काकडा सुरू होऊन गेला होता गुलालाच्या वेळेस आपलं ते सगळं. तर हे आतमध्येच थांबले होते. माझ्यासाठी तो खूप हे होता की आपण असं ठरवलंही जरी असतं ना की रामरायाच्या उपस्थितीत महाराजांवर गुलाल टाकायचा आहे, असं आपण ठरवून सुद्धा झाली नसती ही गोष्ट. पण काकांच्या महाराजांच्या कृपेमुळे ना हे त्यावेळेस त्या गाभाऱ्यामध्ये होते, आणि गुलालाच्या वेळेस यांना स्वतःहून पहिला तो गुलाल टाकता आला. माझ्यासाठी ते इतकं आनंदाचं होतं की अरे बापरे, म्हणजे या लोकांना तो अनुभव मिळणं खूप छान होतं. माझ्या मिस्टरांसाठी तर तो खरंच खूप छान अनुभव होता. आपल्यासाठी महाराज काय आखून ठेवतात नाही आपल्यालाही माहित नसतं. म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्या कारकला सारख्या लांब गावात जाऊ वगैरे आणि तिथे अशी काहीतरी सेवा करायला मिळेल किंवा घडेल आपल्या आयुष्यात, असं नव्हतं माहित. तसंच आता हे जसं बदलीचं म्हटलं ना, तर संत काका बुलढाण्याला बदलून आले होते, तेव्हा मंजू मुक्तानी सांगितला बहुतेक तो अनुभव की काका त्यांना नेहमी त्यांच्याकडनं गिरवून घ्यायचे की बुलढाणा इज द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड वगैरे अशासारखं. तर ते मी आणि ताई आम्ही तिथे बसलेलो असताना ते ऐकायचो फक्त. तेव्हा काका सांगतायत या मुलींकडनं गिरवतायत, आम्ही ते ऐकायचो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आता जेव्हा संसारात आहे ना तेव्हा येतोय. कारण लग्नाला जवळपास 19-20 वर्ष झाले, आणि ह्या 19-20 वर्षात मिस्टरांच्या जवळजवळ 9-10 बदल्या झाल्या. आणि या 9-10 बदल्यांमध्ये काकांनी सांगितलं तसं ते जे वाक्य आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो ती द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड असते, हे काकांनी मुक्ता मंजूला सांगितलेलं वाक्य मी स्वतः अनुभवते आहे की ज्या गावात जातोय ते खरंच द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड असं मानायचं आणि तिथे राहायचं बिना तक्रार हे करता. पण काकांची आणि महाराजांची कृपा ही की त्या प्रत्येक गावात ना मला खरंच खूप छान लोक मिळाले, आणि मुख्य म्हणजे काकांचे पण बरेच लोक मिळाले, महाराजांचे लोक मिळाले. त्याच्यामुळे तिथले जेवढेही वास्तव्य होते ना ते खूप सुंदर गेले, आनंदात गेले. आता असा जर विचार केला ना तर यांच्या जवळपास बदल्या म्हणजे गोवा, बंगलोर, बडोदा, मुंबई, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी झाल्या. आता सध्या नागपूरला आहे मी. तर या प्रत्येक ठिकाणी महाराजांचे लोक मिळाल्यामुळे ना प्रत्येक हक्काचे घरं मिळत गेलेत त्या गावांमध्ये मला. आता केव्हाही त्या गावांमध्ये गेली की आहेत महाराजांचे लोक आहेत, आपल्याला हक्काचं घर आहे असं होतं. ओंकार खूप वेळ झालाय का रे? बर ठीक आहे, थोडस फक्त अजून कन्क्लूड करू शकतोस एक 3-4 मिनिटात. ओके. आता असे खूप अनुभव आहेत छोटे मोठे माहित नाही आम्ही ते किती काकांनी सांगितलं ते आचरणात आणले ते माहित नाही. पण एक आता शेवटचा अनुभव असं म्हणता येईल की काका जेव्हा ऑक्टोबर 2011 साली कल्याणला आले होते ना, तर तेव्हा काय झालं होतं की ते कल्पना काकूंकडे उतरले होते आणि 2-3 सोसायटी सोडूनच माझं घर होतं तिथे कल्याणला. तर काका आले म्हणून आम्ही भेटायला जायचं असं ठरलं. काका आले तिथे आणि काकांना घरी येण्यासाठी विचारलं, तर काका म्हणे ठीक आहे बघू आपण जसं होईल तसं. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा बरेच नवीन लोक उपासनेत यायला लागल्यामुळे म्हणा किंवा काय काकांचं माझ्या घरी येणं जमलं नाही. पण काकांचे एक संस्कार होते, कधीतरी लहानपणी आम्ही ते बघितले होते. कारण बुलढाण्यात ना जेव्हा काका यायचे माईंकडे तेव्हा कविश्वर काका काकू, मेवणकर काका काकू, खांजोडे काका काकू हे लोक ना अगदी काका आले की सकाळपासनं रात्रीपर्यंत आमच्याकडे असायचे. मग त्यांच्या मुलांच्या शाळा हे ते
काही त्या गोष्टींकडे खरंच या माऊलींचे लक्ष नसायचे असं नाही मी म्हणू शकत. आया, कारण त्या आई होत्या सगळ्यात, त्या लक्ष देऊन होत्या. पण काकांच्या सहवासात जितकं राहता येईल तितकं, मग मुलं शाळेतून आले तरी तिथेच, हे ट्युशनवरून आले तरी तिथेच, डब्बे पण तिथनच, अशासारखं ते हे होतं. तर काका जेव्हा कल्याणला आले तेव्हा मी आणि मिस्टरांनी की नाही, आपल्याला काका आले तिथे आपल्याला जायचं. मग आणि यातला एक ना छोटासा असा अनुभव असा सांगते की हा संस्कार कसा मनावर घडला गेला. एकदा काका बुलढाण्याला आले असताना संत काकूंनी सहज काकांना म्हटलं की म्हणे, काका उद्याचा महाराजांचा प्रसाद आपण रामनगरला करायचा का, कारण संत काका रामनगरला राहत होते बुलढाण्याला. तर काका 2 मिनिटं थांबले, असे छान स्माइल दिली काकांनी आणि त्यांना म्हणाले की वहिनी, हे इथं आपलंच घर आहे ना म्हणे. ते वाक्य कुठेतरी एक मनात होतं की काका महाराज असले की ते घर आपलं असतं. आणि संत काकू पण मग तेव्हा ना, जेव्हाही काका यायचे तेव्हा संत काकू सकाळपासून इकडे रात्रीपर्यंत, रात्र झाली की घरी जायच्या, परत सकाळी यायचे इकडे, अशा सारखं ते होतं. मला ते कुठेतरी हे होत होतं की अरे काका आलेत ना, मग आता आपण दिवस रात्र कल्पना काकूंकडे राहायचं. फक्त अगदी झोपायची वेळ काका गेले झोपायला वगैरे असे की मग मी आणि मिस्टर इकडे घरी येऊन जायचो. तर म्हणजे काका घरी आले नाही ना, ही खंत नाही राहिली तेव्हा की इतक्या जवळ येऊन काका घरी नाही आले. कारण त्याच्यानंतर काका मे मध्ये तर काकांचं देहावसान झालं. पण ती शेवटची भेट होती माझ्यासाठी काकांची अशी. पण एक तेव्हा आलेला एक अनुभव असं सांगते की काका आले असताना ना, एक तेव्हाच काकांनी एक संदेश रूपी आशीर्वाद म्हणा किंवा काय मला दिला. एक पुस्तक होतं, ते पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक काका गेले, ते पुस्तक काकांनी दिलं तर मला ते एवढं आठवत नाही, पण ते हे झालं आणि ते पुस्तक मी घरी ठेवलं होतं. तर काका घरी आले नाही, पण काका गेल्यानंतर मी ते सहज पुस्तक उघडलं तर त्या पुस्तकाच्या ना पहिल्या पानावर काकांनी एक छान संदेश लिहून दिला होता. प्रपंचात आनंदी वृत्ती ठेवावी, प्रसन्नता हे भूषण आहे. दिवस येतो जातो पण आनंदी वृत्ती वाढत जाते. आणि खाली काकांची साईन होती, दत्ता काका अशी साईन होती. आणि 1/10/2011 असं ते काकांचं मराठीतलं टाकायची जी सवय होती ना काकांची, दत्ता काका लिहिल्यावर काका मराठीत तारीख टाकायचे, तर ते तारखेसह काकांनी ती सही केलेली आहे. ते वाचल्यावर ना मला मिस्टरांना ते हे झालं, असं भरून आल्यासारखं झालं. खरंच सांगते की म्हणजे काकांना मी 1 दिवसासाठी माझ्या घरी बोलवत होती, पण आता ते जे वाक्य काकांनी दिलं किंवा तो संदेश दिलाय, त्या संदेशामुळे ना काका अजूनही सतत सोबत असल्याचा भास होतो. थँक्यू. बस. धन्यवाद राणीताई. ऍक्च्युली धन्यवाद तर मुळीच देणार नाही, फार फॉर्मॅलिटीज होतात त्या, पण हे ऐकावं तितकं कमी अगदी. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, राईट फ्रॉम अ डे 1 ते आजच्या सेशन पर्यंत किती जरी ऐकलं तरी कमी आहे. पण वेळेचं आपल्याला हे असल्यामुळे आपल्याला तो आटपावा लागला प्रोग्राम. पण आजच्या याच्यामध्ये जे एक म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कृती जर आपण त्यांच्या स्मरणात केली तर त्या कृतीचं किंवा त्याच्या फळाचं म्हणून आपण, तर आपल्याला कधी त्याचं सुख दुःख राहणार नाही आणि त्या कृतीचा आपल्याला आनंद होईल, त्याचे कधी कष्ट जाणवणार नाही. आणि दुसरा, एकंदरीत तुझे संपूर्ण अनुभव ऐकल्यानंतर महाराजांचं वाक्य आहे की एकदा तुम्ही फक्त माझे व्हा, एकदा माझं म्हणा, मग तुमची जबाबदारी माझ्यावर आली तशासारखं आहे की पूर्ण मग अगदी पदोपदी हे प्रत्येकाला हा अनुभव आला आहे. खरंच आजचं सेशन दोघेही म्हणजे बिपिन मामा आणि राणीताई अतिशय उत्तम झालं. आज काही तांत्रिक अडचणीमुळे एफबी लाईव्ह वर आपण घेऊ शकलो नाही, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. उद्या अपेक्षा आहे की या एफबी लाईव्ह वर परत आपण भेटूया नवीन 2 वक्त्यांसह आणि भजन सेवेसह. धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट. थँक्यू. जय श्रीराम.